रामकृष्ण हरी माऊली. आपण पाहता आहे ना, आपण संत श्रेष्ठ सोपान काका महाराजांच्या पालखी या ठिकाणी असताना आहे ना, आपल्याला आहे ना जो पालखीचा पहिला नगारा जात असतो. आपण घाट आहे, हा घाटामध्ये एक सुंदर जे दृश्य दिसते पांगरी घाटातलं. त्याच्यानंतर आहे ना एक अश्व आहे, हे 3 अश्व जात असतात. आपण सुंदर अश्वाचंही दर्शन घेऊ शकता. ह्या ठिकाणी जर पाहिलं तर पहिला दुसऱ्याच्या अश्वावरती आपलं एक संत नगारा तुम्ही पाहू शकता. थोडंसं नगाऱ्याचे पण दर्शन घेतात लोक, कारण आहे ना हा नगारा आहे ना आपल्याला जर पाहायचा असेल तर या घाटामध्ये किती सुंदर दिसतो. जो पांगरी घाट आहे या ठिकाणी जर पाहिलं तर हा पांगरी घाट आहे, किती सुंदर असा नजारा दिसतो या ठिकाणी. पाहिल्याच्यानंतर अश्वाचे पण दर्शन घेतात लोक घाटामध्ये. आणि घाटामध्ये जो त्याच्यानंतर जी पहिली दिंडी असते, जी रथाच्या पुढं जे संत श्रेष्ठ सोपान काका यांच्या रथाच्या पुढं जी दिंडी आहे ती पहिली दिंडी चालते. त्याच्यानंतरच्या आहे ना शेवटचे, म्हणजे त्यांचा आकडा कसा असतो, रथापासून 1 नंबर चालू होतो तर याच्यापर्यंत इथून पुढे आहे ना 30-35 नंबर असतात. आणि त्या दिंडीचा क्रमांक हा 35वा पहिला लागतो, नंतर वरून खाली पाठीमागं जात असतात. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण ह्या घाटामध्ये एवढं सुंदर असं दृश्य आणि सुंदर असे म्हणजे हिरवळीने नटलेला हा जो घाट आहे तो हा घाटाचं दृश्य आपण बघू शकतो. आणि जे पंढरीच्या पावली चालत असताना जे आहे ना भक्त मंडळी, वारकरी मंडळी किती सुंदर असे टाळांच्या गजरामध्ये चालत असतात. ही वारकरी मंडळी संत श्रेष्ठ सोपान काका महाराजांची ही पवित्र पालखी आहे, ती हळूहळू आपल्याला ही पंढरपूरकडे जाताना पंढरपूरच्या दिशेने जाताना दिसत आहे. या ठिकाणी जर प्रत्येक वारकऱ्यांच्या पावलात एक भक्ती आहे, प्रत्येक वारकऱ्यांच्या पावलात भक्ती आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला हे पहा, आपल्याला आहे ना जो सोपान काकांचा सोपान काकांचा रथ आलेला आहे, जो घाटामध्ये उतार असल्यामुळे आहे ना पाठीमागून आहे ना आपल्याला आहे ना वडायला एक ट्रॅक्टर लावलेला आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर ट्रॅक्टर लावलेला आहे, आणि कारण तो पाठीमागून आहे ना ओढून धरत असतो. कारण याचं कारण म्हणजे काय, ह्या घाटाचा ना संपूर्ण उतार आहे, हा उतारावरती दिंडी चाललेली आहे. घाट एवढा मोठा घाट आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या घाटामध्ये आहे ना सुंदर असा घाट आहे. आता हे घाटाचंच तुम्ही आहे ना वर्णन घेऊ शकता. हे घाट आहे, हा घाटाचं हिरवाईने दोन्ही डोंगरांच्या मधून जो रस्ता निघला, त्या रस्त्याने जो घाट निघला पांगरी घाट. या घाटाचं पांगरी घाटातून आहे ना जी पंढरपूरकडे जाताना आहे ना ती दिंडी दिसते. सासोड ह्या ठिकाणी, सासोड ते पंढरपूर संत श्रेष्ठ सोपान काकांची दिंडी आहे. ते सासोड या ठिकाणी त्यांनी ना समाधी घेतलेली आहे त्या ठिकाणी. तर तिथून आपल्याला ही दिंडी निघते. ह्या दिंडीमध्ये आहे ना भरपूर असे वारकरी दिंड्या असतात. इथे जसं असं वाटते का जणू निसर्ग विठ्ठलाच्या नामात तल्लीन झालेला आहे. असं वाटतंय का विठ्ठलही निसर्गाच्या नामात, म्हणजे निसर्ग एवढा सुंदर दिसतो का विठ्ठलही निसर्गाच्या नामात तल्लीन झालेला आहे. हा फक्त प्रवास नसून हा संतांच्या चरणी अर्पण केलेली श्रद्धा आहे. हा फक्त काही प्रवास नाही आहे, संतांच्या चरणी अर्पण केलेले एक प्रवास आहे. पण बघा ना, एक प्रेम आणि याची आहे ना संतांची पण संतांनी जे अर्पण केलेली श्रद्धा पण आहे त्यांच्याकडं, प्रेम पण आहे त्यांच्याकडं, आणि समर्पणाचे आहे ना अखंड आहे ना जी वारी आहे. पण आपण काय म्हणतो, म्हणजे काय पुंडलिक हरी विठ्ठल ह्याची करत विठ्ठल 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 बोलत आपल्या आहे ना पुढे एक पावलं टाकत हे जे वारकरी चाललेले आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि एवढे वारकऱ्यांना कधीच कुठेच काही कमी पडत नाही. कारण आहे ना माऊली हा आहे ना संपूर्ण प्रत्येक वारकऱ्याच्या वरती लक्ष ठेवून असतो. कारण प्रत्येक वारकरी हा आहे ना माऊलींच्या अंडरमध्ये चालत असतो. याचं कारण म्हणजे आहे ना माऊलींचा भक्त आहे, तो माऊलींचा भक्त एवढे असतात का माऊली आपल्या भक्ताला कधीच विसरू शकत नाही. एकही भक्त भक्ताला सोडून जाऊ शकत नाही. कारण माऊलींचे भक्त आणि माऊली हे ना दोघांचं नातंच वेगळं नातं आहे. कारण ज्या नात्याला खरोखर जे समजन माऊलींचं नातं काय असतं, ते नातं म्हणजे आहे ना जो नातं एवढं सुंदर असतं. पण ह्या वारीमध्ये तुम्ही असं बघू शकता, तर तुम्ही आहे ना तर एकदा तरी जीवनामध्ये वारी करा, त्याच्यानंतरच आपल्याला लक्षात येतं का आपल्याला जीवनाचे नियम कळतात. जीवन म्हणजे काय हे जीवनाचे नियम कळतात. सर्व गोष्टी जीवनामध्ये आपण काय करू शकतो, जीवनात कसं वागू शकतो. जीवन हे आपल्याला एक संकल्पना आहे, जीवनाची जी संकल्पना कशी आखू शकतो. आज हे सुंदर दृश्य जे दिसते त्या सुंदर दृश्यातून आपल्याला पांगरी घाटातून जे वारकरी चाललेत किती मनमोहक सुंदर दिसते. आणि भक्तिमय एक हिरवाईने नटलेला जो डोंगर आहे हा पूर्ण भक्तिमय झालेला आहे. एकही तुम्हाला असं दिसत नाही का एकही वारकरी आनंदात, कारण
एकदम वरुण राजाने त्यांच्यावरती जे उघडीक दिलेली त्याच्या आधी 8 तारखेला एवढं वरुण राजाने इंद्रायणी नदी तुफान वाहत होती, तर ते एका दिवशीच इंद्रायणी नदीने ना आपलं पात्र कमी करून टाकलं. कारण भक्तांना येण्यासाठी जागा दिली का आपल्याला आहे ना इंद्रायणी नदीने आहे ना संपूर्ण पात्र आहे ना कमी करून टाकलं आहे आणि भक्तांना यायला जागा दिली आणि भक्त आपल्या पंढरीच्या वाटेने हळूहळू एक पाऊल टाकत आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर ही संत श्रेष्ठ सोपान काकाची पवित्र अशा पालखीत आहे ना, ही जी पालखी आहे सोपान काकाची पालखी, आज सोपान काकाच्या पालखीला भरपूर असे वर्षे झालेले आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर 400 वर्षाच्या पुढं आहे ना सोपान काकाच्या दिंडीला झालेले आहे. तर सोपान काकाची दिंडी ही एवढ्या 400 वर्षापासून चालू झालेली आहे. या ठिकाणी फक्त माऊलींची जी दिंडी आहे, माऊलींच्या दिंडीला 700 ते 800 वर्ष झालेली आहे. त्याच्यानंतर ज्या दिंड्या असतात त्यांचे जे बंधुप्रेम आहे, बंधू भाऊ आहे, जे 4 बहीण 2 भाऊ आणि 1 बहीण असे 4 भावंडांचा जो आपण एक संतांचा परिवार म्हणतो, त्या संतांच्या परिवारांचे जे 4ही दिंड्या निघत असतात त्यांची जी बंधू भेटायची एका ठिकाणी होते, त्याचं नाव आहे आपण म्हणतो वाखरी. या ठिकाणी येणं होते ते भक्तांच्या डोळ्यातसुद्धा संपूर्ण पाणी येत असतं. या ठिकाणी जर पाहिलं तर भक्तांच्या डोळ्यात हे संपूर्ण पाणी चालत असतं. कारण याचं कारण म्हणजे काय, तर भरपूर असं ठिकाणी या ठिकाणी जर पाहिलं तर बघा, हा एक आहे ना आपण म्हणतो ना भक्तांचाच महासागर निघालेला आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण आता एक असं आहे का, या दिंडीमध्ये प्रत्येक क्षण आहे ना एक वेगवेगळ्या प्रकारचा टिपलेला आहे. प्रत्येक क्षण वेगवेगळ्या प्रकारचा घेतलेला आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याचं कारण म्हणजे काय, जर जे ना रथ एवढा सुंदर सजवलेला आहे ना, ह्या रथामध्ये आहे ना एवढा सुंदर दिसतो, याचं कारण म्हणजे उठून सोपान काकांचा रथ एवढा सुंदर उठून दिसायचं कारण दोन्ही साईडनी जे आहे ना डोंगर हिरवेगार नाही ना हिरवाईने नटलेले आणि हिरवाईने नटले डोंगर जसे त्यांच्याकडून बघून एकदम एक करत आहे का आपल्याला आहे ना असं वाटतं का एक डोंगरांच्या दोन्ही खुशीतून आपली जी पवित्र पालखी चाललेली आहे सोपान काकांची, त्या पालखीचं एक आपण दर्शन घेऊ शकता या ठिकाणी. आणि एक पब्लिक एवढं भरपूर एका डोंगरावरती आजही मी थोडंसं डोंगरावरूनच तुम्हाला सर्व दृश्य दाखवत आहे, कारण वर डोंगरावर आहे. या डोंगरावरून तुम्हाला मनमोहक सुंदरचा दृश्याचा नजारा मी तुम्हाला दाखवत आहे माझ्या या कॅमेऱ्यामधून. या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही पण माझ्या आहे ना यूट्यूब चॅनलला आहे ना तुम्ही काय लाईक्स आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी पाहिलं तर कारण मी तुम्हाला अशा आहे ना अनेक आहे ना आपल्या आहे ना भक्तिमय माऊलींचे व्हिडिओ प्रत्येकाचे व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकतो या ठिकाणी. कारण मला आहे ना तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर मला आनंद वाटेल व्हिडिओ काढण्यासाठी. या ठिकाणी पाहिलं तर कारण व्हिडिओ काढायचा आणि त्याच्यामध्ये संपूर्ण काय आपल्याला आहे ना भक्तिमय बोलायचं. हे ज्या गाड्या येत असतात ना ह्या गाड्यांनी थोडीशी अडचण केलेली आहे आपल्याला, कारण आपल्याला तुम्हाला ना काही दृश्य दाखवू शकत नाही. हे बसमध्ये आलेले या ठिकाणी जर पाहिलं तर, आणि त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं तुम्हाला काही दृश्य दाखवू शकत नाही. ज्या दिंड्या चाललेल्या आहेत दिंड्या एवढ्या आहेत का तुम्हाला लास्टपर्यंत आहे ना ह्या ठिकाणी जर पाहिलं तर लास्टपर्यंत तुम्हाला दिंड्या आहे ना या ठिकाणी दिसू शकतात. कारण हे जे आहे ना दिंड्यांचं आहे ना वैशिष्ट्य असं आहे का प्रत्येक दिंडी एकामागे एक चालत असते. कारण ह्या दिंड्या आहे ना मधी कधीच घुसत नाही. याचं कारण ह्या शिस्तमय वारकरी हा पूर्ण पहिले शिस्तीत चालत असतो. वारकरी ज्यावेळी घरातून बाहेर निघत असतो ना हा प्रत्येकांना बहीण भावंडासारखा वागत असतो. कारण एक साथ सारखा चालत असतो. त्याच्यामुळं काही अडचण येत नाही वारकऱ्यांना चालण्यासाठी, कुणालाच अडचण येत नाही. आपण बघू शकता या ठिकाणी जर पाहिलं तर हा आपल्याला आता मी खाली आलेलो आहे म्हणजे ना घाटाच्या खाली येऊन तुम्हाला परत म्हणजे मला पुढं येऊन तुम्हाला एक दृश्य दाखवलं आहे. पूर्ण घाटाच्या इथं एक दृश्य दाखवतं हे, कारण हे घाट उतरून पूर्ण आलेलं आहे. घाटाच्या इथं आलेलं आहे. अजूनही थोडासा घाट बाकी आहे उतरण्याचा, कारण हा उतारच भरपूर आहे. पाठीमागं तुम्हाला ट्रॅक्टर दिसतोय लावलेला, कारण ट्रॅक्टर हा आहे ना थोडासा वरून दिसतो. आज ह्या दिंड्याचा परत मी या साईडला ना दिंड्यांचा क्रमांक घ्या. ह्या दिंड्या क्रमांक चालू 41, 49, 50, 51, 52 असा दिंड्यांचा. आणि एवढ्या आनंदामध्ये वातावरणामध्ये आहे ना ही दिंडी चालत असते ना, एवढ्या सुंदर दिंड्या चालत असतात. या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येकाच्या दिंडीच्या वेगवेगळ्या गावावरून आलेल्या असतात. आज याच्यामधल्या दिंडी रत्नागिरीच्या पण दिंड्या भरपूर आहेत. रत्नागिरी साईड
आहे, परभणी साईड आहे, नांदेड साईड आहे, सर्व आहे ना जे भक्त आहे ना, वारकरी मंडळी आहे ना, आपल्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आहे ना येत असतात. आजही एका ठिकाणचे एका गावामध्ये ना, कोणत्याच गावामध्ये कोणताच माणूस, प्रत्येक घरातला माणूससुद्धा ह्या दिंडीमध्ये प्रत्येक माऊलींच्या सोहळ्यामध्ये आहे ना हजर राहणार. कारण वारकरी हा आहे ना हे, आणि आपण जसं बोलतो ना, महाराष्ट्र ही संतांची आहे ना भूमी आहे. महाराष्ट्र खरोखर तुम्हाला आता बघायला भेटलं असं काही, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. कारण आज जर पाहिलं तर माऊलींच्या सोहळ्यामध्ये 2 करोड प्लस वारकरी असतील. त्याच्यानंतर अजून भरपूर असे काही वारकरी एवढे आनंदानं चालत असतात. हे वारकरी त्याला कधीच कमी पडून देत नाही. आता हे पाहू शकता तुम्ही, वारकरी बघा हे किती आनंदाने हातबीत करत असतात. त्याच्यामध्ये ना एवढे असे पळत वगैरे चालत असतात. पुढे पाठीमागं किती पावलावर पाऊल पुढे सरकत पांडुरंगाची जशी आस त्यांना लागलेली आहे दर्शनाची, असे या ठिकाणी असे चालत असतात. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. हरि ओम हरि ओम. संत श्रेष्ठ सोपान काका महाराजांची हीच पालखी आहे. हे या ठिकाणी जय जय